सांगाल की तुम्ही या संदर्भात गंगाखेड तालुक्यासाठी आपण जे निवेदन दिलेले आहे काय काय आहे? आम्ही गंगाखेड तालुक्यामध्ये राणी सरगाव मंडळी या नावानं हा, हा. श्रीमती शांताबाई देवराव माने व सुमनबाई विठ्ठलराव चिलगर ह्या नावानं आम्ही गंगाखेडच्या तहसीलदाराला निवेदन दिलं. त्याला आम्ही 7 दिवसाचा अवधी दिल्यामुळे त्याने कसल्याच प्रकारची आम्हाला उत्तर नाही दिल्यामुळं आम्ही लाक्षणिक उपोषण 25 तारखेला आम्ही त्या ठिकाणी केलं. कुठे गेलं? गंगाखेडला गंगाखेड तहसील कार्यालयात. तहसील कार्यालयासमोर. बर. मग त्यानंतर त्याने मग तिथे नाईब तहसीलदारनं सांगितलं तुमचा प्रश्न आम्ही जी इमेज आहे हे आम्ही वरिष्ठाला करून मार्गी लावू. मग आज 12 तारीख आहे, आम्हाला 25 तारखेला आश्वासन देऊन देखील त्याने कसल्याच प्रकारची आम्हाला त्या ठिकाणी कारवाई केली नाही समजा. कारवाई केली नाही असे बरं. मी स्पष्ट हा, हा. शेतकऱ्यांना त्यांना सांगू शकतो. अच्छा. आणि पुढे आता आता आज 12 जून आहे, इतका कालावधी निघून गेला. मग आज जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही भेटले, काय चर्चा झाली? मग आज आम्ही लगेच शांताबाई देवराव माने माजी सभापती व पंचायत समिती सदस्य किंवा सुमनबाई विठ्ठलराव चिलगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाळासाहेब कोंडीबा मोठे शेतकरी या नात्यानं कलेक्टर साहेबाला आम्ही असं निवेदन दिलं की आम्हाला कसल्याच प्रकारची कारवाई जाहीर नाही झाल्यामुळं आम्ही थेट 16 तारखेला आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्याची नाही जर कारवाई नाही झाली म्हणून 16 तारखेला आम्ही अमर उपोषणास बसण्यास तयार आहे. अंदाजे किती शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न आहे? आता मला काय म्हणायचंय, जवळपास आमचं मंडळ राणी सरगाव मंडळ तसे 17 मंडळ या जिल्ह्यातले वगळल्या गेले. बरोबर. मग मला एक म्हणायचं की प्रशासनाला सांगायचं की सगळ्या जिल्ह्यासारखा पाऊस पडलाय, सगळ्या शेतकऱ्यांना पैसे भरले तर मग 17च का वगळले? अच्छा. हे प्रशासनानं तात्काळ आमचे शेतकऱ्याचे पैसे द्यावा ह्याच्याकरता आज मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. आणि आज तुम्हाला मी या संदर्भात माहिती द्यालो. आता 16 तारखेला आपण म्हणतायत उपोषणाला बसणार. हो. म्हणजे त्यानंतर काय भूमिका असेल? नाही, आपण स्पष्टपणे जे निवेदनात सांगितले की आम्ही बसणार. आम्ही 100% बसणार म्हणजे बसणार. आणि जोपर्यंत आम्हाला ते विमा आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत मी, कारण का आमच्या भगिनी आहेत 2 त्या पाठीशी आमच्या खंबीरपणे आहेत, त्याच्या नावाखाली मी स्वतः, आता किती शेतकरी येते मी सांगू शकत नाही आजच, पण मी स्वतः बाळासाहेब कोंडीबा मोठे अमर उपोषणला 16 तारखेच्या 11 वाजता आपल्या कार्यालयासमोर बसणार आहे. महाराज, तुम्ही गंगाखेड तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. हो. आणि काही 2-4 दिवसापूर्वी गंगाखेडमध्ये पत्रकार परिषद झालेली आहे. नगर अध्यक्ष आणि विरोधी पक्ष, केंद्र साहेबांचे चिरंजीव आणि विरोधी पक्ष यांनी फक्त नगरपालिकेपुरतं शहराच्या पुरताच फक्त विकासाबद्दल त्याने पत्रकार परिषद घेतली, पण शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली नाही. आणि तिथले आमदार आहेत आपले रत्नाकर बुद्धे साहेब, यांच्याबद्दल तुमची काय पद्धती? मला काय म्हणायचे ते राजकारणी आहेत, मी हा खरा शेतकरी आहे. आमच्या भगिनी देखील खऱ्या शेतकरी आहेत, साध्या भोळे आहेत, जनतेने त्याच्यावर प्रेम केलंय. आणि मी एक शेतकरी आहे, ते राजकारणी लोक आहेत. तुम्ही जे आता बोलत ना, माजी आमदार असतील किंवा आजचे आमदार असतील, त्यानं काय बोलले मला महत्व नाही, पण मला अशी त्याला दोघांना विनंती करायची आमच्या शेतकऱ्याचा विमा करता तात्काळ त्याने प्रयत्न करावा, आम्हाला सपोर्ट द्यावा अशी मला विनंती करायची. पण एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतं, या ठिकाणी पण शेतकऱ्याच्या काही बाजू असं साईट म्हणजे लांब ठेवून ते फक्त आपली पोळी भरण्याचं काम करतात, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणीही पीक विम्याच्या संदर्भात बोलत नाही. याच्याबद्दल तुमची काय पद्धती? नाही, मी प्रशासनाला मी निवेदन दिलं, पण तुम्ही जे सांगत ना शासन जे बोलत नाही ना, शासनाला देखील नंबर विनंती आहे. तुमच्या काय राजकारण हो, मग प्रशासनाला आम्ही निवेदन दिले, पण शासनाला आमदार खासदार आहेत हे नाही देखील याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. तुम्हाला खुर्च्या कुठून आहेत? आमचे पंचायत समिती सभापतीचं मतदान तुम्हाला आहे, नगरपालिकेचं तुम्हाला आहे, जिल्हा परिषदेच्या मेंबरचं तुम्हाला आहे, मग आमच्या शेतकऱ्याचं नाही का? म्हणून तुम्हाला तुमची इलेक्शन खेळा, तुम्ही नक्की विजय व्हा, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आम्ही सगळ्याला मतदान केले, पण आमचा विम्याचा प्रश्न मांडा ही अशी आमची कळकळीची विनंती आहे.